रायगड लोकसभेचे उमेदवार हे विद्यमान खासदार सुनील तटकरेच असणार आहेत। या जागेवर पहिला दावा राष्ट्रवादी काँग्रेसचाच आहे, असे खणखणीत प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांनी केले। विद्यमान खासदारच भविष्यातील खासदार असणार आहे, असेही मधुकर पाटील पुढे म्हणाले। त्यांनी धैर्यशील पाटील यांनी मर्यादेच्या बाहेर जाऊन बोलू नये असा सल्ला दिला। आम्ही प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवायचा अधिकार नक्की आहे, पण आम्ही राष्ट्रवादीतनं काम करतोय आणि सिटिंग सीट आमची आहे, सिटिंग खासदार आमचा आहे। त्याच्यामुळे जो काही सूत्र ठरला असेल वरती त्याच्यामध्ये शक्यतो बदल होत नाही। आता कालशेकरांना का असं वाटतंय, कशासाठी ते असे बोलतात ते त्यांना माहिती। राहिला प्रशांतचा प्रश्न, तर त्यांनी काय मागच्या वेळेला पण साहेबांचं काम केलं नव्हतं ना। असे कित्येक लोक आहेत की ज्यांनी मागच्या वेळेला साहेबांचा चुकून काम नव्हता केला। तीच लोक आज बडबडतात की यांना देऊ नका, यांना हे करू नका। हे नेहमीचे विरोधक आहेत आमचे राष्ट्रवादीचे किंवा तटकरेंचे, हे बडबडण्याचं काम आता सध्या चालू आहे आणि मुद्दाम बडबडायला लावायचा असा सुद्धा एक काम चालू आहे। महायुतीचे सगळे निर्णय हे वरच्या लेवलला शिंदे साहेब असतील, फडणवीस असतील आणि साहेब असतील, अजितदादा असतील, ह्याच लेवलला होणार आहेत आणि खासदारकीचे अजून वरती झाले तर दिल्लीला होतील। इथं खाली आम्ही काय बोललो तरी काय ते तसे निर्णय काय इथं होणार नाही। खासदारकीचा निर्णय हा दिल्ली किंवा मुंबईमध्ये बसून जे काय अजितदादा घेतील किंवा शिंदे साहेब घेतील, फडणवीस घेतील, तोच निर्णय बाहेर येणार आहे। इथं कालशेकर काय बोलले किंवा आणखी कोण बीजेपीचा काय बोलला, प्रशांत काय बोलला, त्याला काय फार मोठा अर्थ नाही। ही जी लोक आहेत आताची बोलणारी, ही सगळी तटकरेंची विरोधक आणि राष्ट्रवादीचे विरोधक। त्यांना राष्ट्रवादीपेक्षा तटकरे विरोधक महत्वाचा, आणि हे कधीच कुठल्याच निवडणुकीत यांनी साहेबांचा काय कधी काम केलं नाही। हा पक्षांतर्गत प्रश्न आहे, त्यांचा पक्ष मागू शकतो, आम्ही मागू शकतो। शेवटी निर्णय जो होईल एकत्र, तो निर्णय ज्याचा होईल त्याचं काम करायचं आहे ना। कोणी कोणाला अंगात येऊन काम करायची गरज नाही। धैर्यशील पाटील असले तरी त्यांनी मर्यादेच्या बाहेर जाऊन काय त्यांचा पक्ष भारतीय जनता पार्टी, आम्ही राष्ट्रवादी, आमचा आणि त्यांचा संबंधच काय आला राजीनामा द्यायचा नाही घ्यायचा। वैयक्तिक काय कोण विषयच नाही ना, त्यांचा आमचा पक्षाचा संबंध नाही आणि कसलाच नाही। त्याच्यामुळे त्यांनी का राजीनामा द्यायचा तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याच्यामध्ये काय न बोललेला बरा। अहो त्यांचा पक्षच भारतीय जनता पार्टी आहे, आम्ही राष्ट्रवादी जाऊ, आम्हाला भारतीय जनता पार्टीचा आणि त्यांना त्रास द्यायचं कारण काय? आणि समजा एखादा काम करताना, आता मी काल ऐकलंय कुठेतरी अनिकेत तटकरे काहीतरी हे करतात। अनिकेत तटकरे हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि आमदाराकडे ज्या वेळेला लोक येतात त्यावेळेला तो काम करतो, ती लोकांचा जे दुःख असतं ते सोडवायचा प्रयत्न ते करतात। आता त्याच्यातनं कोण बबलू सय्यद आणखी कोण दुखावला जात असेल तर त्याला काय फार मोठा महत्वाचं नाही ना। शेवटी आम्ही राष्ट्रवादीच्या लोकांना काय आवडतंय, आमच्या कार्यकर्त्यांना काय अपेक्षित आहे ते काम अनिकेत करतो, त्याच्यामध्ये काय अडचणी झाला। शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।